या घडीची सर्वात मोठी बातमी 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्या घरी नागपुरातल्या घरी सध्या ईडी पोहोचली आहे। अनिल देशमुखांच्या नागपुरातल्या घरामध्ये ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं झाडाझडती सुरू केली आहे। या कारवाईच्या दरम्यान अनिल देशमुख घरी नाहीत अशी माहिती मिळते। ते कदाचित दिल्लीमध्ये असू शकतात अशी शक्यता व्यक्त होते। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे पडलेले आहेत। ईडी वेगवेगळी कनेक्शन्स या प्रकरणातली तपासून पाहते। 100 कोटी रुपयांच्या वसुलींचा आरोप अनिल देशमुख यांच्यावरती झालेला होता। लेटर बॉम्बचं प्रकरण सुद्धा ताजं आहे आणि या आरोपांनंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा अनिल देशमुखांना द्यावा लागला होता। त्यांच्याच घरी नागपुरातल्या सध्या ईडीची छापेमारी सुरू आहे। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सरिता, आत्ताचे काय अपडेट्स आहेत आणि कधीपासून ही छापेमारी सुरू झाली आहे? खरं तर ही छापेमारी आज सकाळी एक 8:20च्या सुमारास सुरू झाल्याचे कळतं आहे। अत्यंत गुप्तता बाळगत ही छापेमारी झाली आणि सगळ्यात पहिले मी हे व्हिज्युअल्स आपल्याला दाखवते। आपण बघू शकता की बऱ्याच महिला कर्मचारी CRPFच्या ज्या आहेत त्या सर्व इथे आपल्याला दिसतात आहेत, तैनात आहेत घराच्या बाहेर। आणि आज इथं अनिल देशमुख नाहीत। हा त्यांच्या घराचा समोरचा दरवाजा आहे। या सगळ्या स्टाफनं या समोरच्या दरवाजाचा ताबा घेतलेला आहे। घरात त्यांचा परिवार असल्याचं कळतं आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे या वेळेला एकतर या पॅरामिलिटरी फोर्सला बरोबर घेऊन इथं ईडी का आली आणि त्यात महिलांचा हा समावेश का, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। अजून याचा उलगडा झालेला नाही आहे। एकीकडे या दरवाजाचा ताबा घेतला, दुसरीकडे आपण जाऊया म्हणजे अनिल देशमुख यांचे बंधू असणारे काँग्रेसचे माजी नेते रणजित देशमुख यांचं घर त्यांच्या घराच्या बाजूलाच आहे। आणि आपण बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं कॉर्नरवर सुद्धा रस्त्याच्या सगळ्या बाजूला हा पॅरामिलिटरीचा फोर्स लावण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा जो महिला सुरक्षा कर्मी इथे आलेले आहेत, अगदी रणजित देशमुख यांच्याही घरासमोरून हा संपूर्ण स्टाफ लावला आहे। याचं कारणच हे आहे की ह्याच्या बाजूला सुद्धा अनिल देशमुखांच्या घराचा एक पाठीमागचा दरवाजा आहे आणि आता सध्या या दरवाजातून कोणीही येऊ जाऊ नये म्हणून इथं सुद्धा आता स्टाफ लावण्यात आलेला आहे। अत्यंत मोठी ही कारवाई म्हटलं पाहिजे। एवढंच नाही तर तिथं जर का समोर आपण बघितलं तर तिकडे सुद्धा दूर म्हणजे नंतरची घरं सोडून सुद्धा पाठीमागच्या गल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा इथं पॅरामिलिटरी स्टाफ आज ठेवण्यात आलेला आहे। इथे वाहनं लावण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्की आज ईडीला एवढी मोठी सुरक्षा घेऊन येण्याच्या पाठीमागचं काय कारण वाटलं, आत काय होतंय किंवा आता पुढं काय होणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण ही सुरक्षा जे काय आहे हे आत्तापर्यंतच्या या धाडींमध्ये असं झालेलं नव्हतं। ते हाच आजच्या या धाडीचं वेगळेपण म्हटलं पाहिजे। आणि त्यामुळे आता नक्की काय होतंय, अनिल देशमुख स्वतः घरी नाही, ते दिल्लीत असण्याची शक्यता आहे। त्यांचं लोकेशन सध्या त्यांच्या ऑफिसकडनं मिळत नाही आहे। मात्र आता नक्की पुढं काय होतं, किती तास इथं ईडी थांबते हे सगळं कळेल। ज्ञानदा, सरिता, एक इथे महत्त्वाची गोष्ट नमूद करावी लागेल की पॅरामिलिटरी फोर्सेस इथे आहेत, परंतु स्थानिक पोलीस म्हणजे नागपूरचे जे पोलीस आहेत, नागपूर पोलिसांचा इथे काही बंदोबस्त आहे का? तसंही अनिल देशमुख हे गृहमंत्री होते तेव्हाच त्यांच्यासाठी त्यांच्या या घराच्या समोर ही आपण बघू शकतो जे एक इथे अशा पद्धतीचं जे एक छोटंसं टेंट लागलेलं आहे, तिथं एक सुरक्षा व्यवस्था होतीच ज्यात नागपूर शहर पोलीस असायचे। त्यांचं गृहमंत्रीपद गेल्यानंतर ज्ञानदासुद्धा ही सुरक्षा फारशी काही कमी करण्यात आलेली नाही। मात्र आता जर का आपण बघितलं तर आजच्या घडीला मात्र ही अत्यंत गुप्तता पाळण्यात आलेली होती। नागपूरच्याच पोलिसांना या कारवाईबद्दल काहीही माहिती नव्हती। कारवाईची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस हे इथे पोहोचलेले आहेत। आणि त्याचबरोबर नुसतं शहर पोलीसच नाही तर अनिल देशमुख यांचं घर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं त्या पोलीस ठाण्याचे PI हे सुद्धा इथे पोहोचले आहेत। मात्र या लोकांचा फारसा काही रोल नाही आहे, ते सध्या इथं नुसतं उपस्थित आहेत।
मात्र कुठल्याही पद्धतीने ईडीनं त्यांना स्वतःच्या विश्वासात घेतलं अशी माहिती नाही आहे आणि त्यामुळे ही जी मंडळी आहे ही आता इथे फक्त बाहेर उभी आहे. त्यांचा ह्या संपूर्ण ईडीच्या छापेमारीमध्ये मात्र कुठल्याही पद्धतीची भूमिका नाही. ज्ञानदा. सरिता, आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अनिल देशमुख घरात नाहीत हे आत्ता तरी समजतंय. ते कुठे आहेत याची माहिती मिळू शकत नाही, पण मग त्यांच्या घरात आता कोण कोण नेमकं उपस्थित आहे? त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांच्या सुना असल्याची माहिती आहे. त्यांचे पुत्र आणि ते कुठे आहेत हे सांगता येत नाहीये. मात्र अनिल देशमुख नागपुरात नसल्याची आत्ताची माहिती आहे. ते मुंबईतही नाहीत असं कळतं आहे. मात्र ते कुठे आहेत हे मात्र आपल्याला कळत नाहीये सध्या. 100 कोटींच्या वसुली प्रकरणीच ही चौकशी सुरू आहे का आणखी कोणकोणते मुद्दे सुद्धा या चौकशीचे जोडले गेलेले आहेत? कारण काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरावरती सुद्धा ईडीकडनं छापेमारी झाली होती नागपूरमध्येच. नक्कीच आपण बघू शकतो त्यांचा हा जो स्टाफ आहे बाहेर सुद्धा ही मंडळी आलेली आहेत आणि त्यांना स्टाफला आत पाठवण्यात येत आहे आणि आपण विचारण्याचा प्रयत्न करूया आत कोण कोण आहे. बाहेर मला माहिती नाही आहे. बाहेर मॅडम बाहेर थांबा. सध्या कोणीही काहीही सांगायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. इथे आपण बघू शकतो की या बॅरिकेड्सच्या पलीकडे प्रेसला करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा बाहेर आलेल्या स्टाफला सुद्धा आत पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आतमध्ये नक्की काय होत आहे ह्याची माहिती येऊ शकत नाही आहे. सध्या इकडे अनिल देशमुखांचा जो एक स्टाफ असतो इथं घरीच त्यांचं जे ऑफिस आहे त्या स्टाफमधील सुद्धा कोणी सदस्य मंडळी आपल्याला इथं दिसत नाही आहेत आणि सध्या कुठल्याही पद्धतीची जी ये-जा आहे त्यांच्या घरामधली ती सुद्धा थांबवून ठेवण्यात आलेली आहे. मात्र आपण बघू शकतो की अगदी सज्ज असे हा जो पॅरामिलिटरीचा फोर्स आहे हा मात्र इथे उभा आहे. सरिता, सगळ्या प्रकरणाचा सिक्वेन्स नेमका कसा आहे? अनिल देशमुख यांच्यावरती आरोप होणं, त्यांना राजीनामा द्यावा लागणं, अटकेची टांगती तलवार असणं, त्यांनी कोर्टात प्रोटेक्शन मागणं आणि आता ईडीचे छापे पडणं, हा सगळा सिक्वेन्स नेमका कसा आहे? एक जर का आपण बघितलं तर जसं तू सांगितलं त्याच पद्धतीचा खरं तर हा संपूर्ण सिक्वेन्स आहे. मात्र वाझे प्रकरणामध्ये अनिल देशमुख हे सुरुवातीला वाझेंसाठी बॅटिंग करताना आपण त्यांना बघितलं होतं. मात्र तत्पश्चात वाझेंच्या बाबतीत जे पुरावे आढळले आणि त्यानंतर परमवीर यांची जी बदली झाली त्यानंतर मात्र देशमुख आणि परमवीर यांचं जे काही फाटलं देशमुखांच्या एका वक्तव्यामुळे आणि त्यानंतर ईडी हे या संपूर्ण प्रकरणामध्ये आत आली. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी आणि बऱ्याच पाठीमागचे म्हणजे वाझे किंवा ही वसुली हा त्याचा फक्त एक बेस झाला. मात्र त्याचा तपास करताना हा तपास जो आहे तो संपूर्ण आर्थिक व्यवस्थेबद्दलच होत असल्यामुळे तो तपास खोलवर जात आहे आणि त्यामुळे त्याला बरेच कंगोरे या तपासाला निर्माण झालेले आहेत. यामध्ये आता एकटे अनिल देशमुख असंच नाही तर इतर अनेक उद्योगपती त्याचबरोबर त्यांचा परिवारातील सदस्य सातत्यानं जरी ईडी आज इथे आला असला तरी एक जी माहिती आपल्याकडे आहे ज्ञानदा ती ही आहे की ईडीनं सातत्यानं चौकशी मात्र सुरूच ठेवली होती. कुठली ना कुठली व्यक्ती जी अनिल देशमुखांशी संबंधित आहे त्या व्यक्तीला सातत्यानं बोलवण्यात येतच होतं आणि त्यामुळे ह्या व्यक्तींचा सातत्यानं ईडी तपास करत होती. मात्र आपल्याला माहिती आहे की हा तपासासाठी सतत बोलवल्या जात होते जरी लोक तरी अनिल देशमुखांच्या घरी याआधी नागपूरला जेव्हा आली होती टीम त्यानंतर त्यांच्याशी संबंधित 3 कंत्राटदारांच्याकडे सुद्धा छापेमारी झाली होती. त्यातील एकाकडे संध्याकाळपर्यंत छापेमारी चालली मात्र एकाच्या घरून अगदी 2 ते 3 तासातच ईडी निघून गेली होती. मात्र रोजचा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ऑफिसेसमध्ये समन्स देऊन या प्रकरणाशी संबंधित निगडीत लोकांना बोलवण्यात येतच होतं अशी माहिती आहे. रोजचा कुठला ना कुठला तपास होतच होता आणि आता या तपासातून जे काही मिळालेलं आहे ते लक्षात घेता आजचा हा ईडीचा छापा
असण्याची शक्यता आहे. खरं तर अनिल देशमुख इथं आहेत किंवा नाही हे ईडीने सुद्धा माहिती करून घेतलंच असेल आणि आता ते नसताना आज इथं ईडी आला आहे. हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे कारण शेवटी घराचा दिवसभर अनेक तास म्हणजे त्या दिवशी जवळजवळ 8 वाजता सरिता. जी टीम आत गेली होती ज्यात 11 ते 12 लोक होते ती मंडळी एक 7 वाजता सरिता थोडंसं 7 तुम्हाला वाजता थांबवते बाहेर कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. शशिकांतजी, आपली प्रतिक्रिया. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या घरावर ईडीचे छापे पडलेत. शशिकांत शिंदेजी, आपल्याला आवाज पोहोचतोय का माझा? बहुधा त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गणेश, या छापेमारीबद्दलचे काय अपडेट्स आहेत आणि गेल्या 2-3 दिवसांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्यात? नानाला एक मोठी घडामोड इथं घडताना आपण पाहतोय नागपूरमध्ये आणि जी सूत्रांकडनं माहिती मिळते ती अशी आहे की काल रात्री दिल्लीमध्ये या प्रकरणासंबंधी बैठक झाली. त्यामध्ये अनेक मोठ्या हालचाली झालेल्या आहेत आणि त्या बैठकीनंतर दिल्लीकडनं एक अप्रुव्हल दिलं गेलं आहे. ईडी मुंबईला त्यांच्या अखत्यारीत ही केस आहे किंवा जे इन्व्हेस्टिगेट करतायत त्यांना अप्रुव्हल कसलं आहे हे अद्याप स्पष्ट नाही, पण अप्रुव्हल लेट नाईट आलंय असं कळतंय. हे रेडसाठी आहे का इतर कारवाईसाठी हेही कळलं नाही. मात्र अप्रुव्हल येणं कुठेतरी मोठ्या कारवाईचे संकेत या निश्चितमध्ये यातनं मिळत आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतो की मोठी घडामोड होताना इथं दिसते. जसं सरिता सांगत होत्या त्याला पाहता काहीतरी शोधण्याचा प्रयत्न किंवा जे लिंक मिळाले त्या लिंकच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न ईडी करते. आता एक अशी माहिती मिळते की काही दिवसांपूर्वी कलकत्ता इथं बरोबर एखादी मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत. आपण पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाऊया. सरिता, एकतर आता तिथं काय घडतंय, आतल्या कारवाईबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? आणि सीबीआयनं जेव्हा कोर्टात सांगितलं होतं की आम्ही कारवाई करणार नाही, त्याच्यानंतर ईडीची पडलेली ही धाड आहे. नक्कीच. खरं तर एक महत्त्वाची बाब ही आहे की हे जरी सीबीआयनं सांगितलं असलं तरी ईडी ही एक वेगळी तपास यंत्रणा आहे आणि ईडीच्या तपासावर कुठंही रोख नव्हता आणि त्यामुळे सातत्यानं रोज या तपासामध्ये काही ना काहीतरी प्रगती होत होती अशी माहिती आहे. मात्र ईडीनं हा सगळा तपासच मुळात गुप्त ठेवल्यामुळे रोज नक्की काय होतंय हे कळत नव्हतं. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित विविध लोक ज्यात त्यांच्या मुलांचा सुद्धा समावेश आहे या सगळ्यांची चौकशी, यांच्या सगळ्यांचे बयान वेगवेगळ्या वेळेला घेण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित जे उद्योगपती आहेत, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, इतर काही कंत्राटदार आहेत, अशा वेगवेगळ्या लोक जे त्यांच्या निकटवर्ती आहेत अशा सगळ्यांचाही तपास घेण्यात आला. काहींच्या तर घरी ईडीची लोक पोहोचली किंवा काहींचा चौकशी करण्यात आली. आता आपण बघतो आहोत की जी सकाळी आत ईडीची टीम गेलेली आहे, 2 गाड्यांमधनं आजही आलेली आहे. फारशी परिस्थिती आता बाहेर बदललेली आपल्याला दिसत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फार कोणी आत बाहेरही केलेलं नाही आहे. एकच त्यांच्या घरचा स्टाफ बाहेर यायचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला त्याला इथं असलेल्या या CRPF फोर्सेसनं आत पाठवलं आणि ह्या वेळची जी काही रेड आहे आणि गेल्या खेपेची जी रेड आहे त्याच्यामध्ये एक फरक आहे. इथे सीताबर्डी पोलीस स्टेशनचे PI आलेले आहेत. खरं तर पोलिसांना फारसं काही सांगितलं नव्हतं असं कळतं. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ते सुरक्षे व्यवस्थेबद्दल इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मात्र पोलीस सुद्धा स्वतः अंधारात आहेत. सबनीस साहेब, आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती कधी मिळाली? काय नक्की आत होतंय? अनिल देशमुख आहेत का? नाही, काय आयडिया नाही आम्हाला त्याच्या बाबतीत. अर्धा एक तासापूर्वी आम्हाला मिळाली, बाकी काय आयडिया नाही. आपल्याला माहिती देऊन इथं ईडी आली होती का? नाही. आपल्याला कळल्यानंतर आपण इकडे आला आहात का? लोकल पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आहे. आपण बघतो आहोत की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे लोकल पोलीस आहेत त्यांना दूर ठेवण्यात आलंय. मी मगाशी आपल्याला घराचा एक दुसरा भाग दाखवला. आता हाही आपण भाग पाहू शकतो. घराच्या आता चौफेर म्हणजे खरं तर या घराच्या सगळ्याच बाजूला वेगवेगळी घरं आहेत. आपला स्वतःचा असं काही एखादं मोकळं अंगण असं नाही. मात्र
प्रत्येक बाजूला आज हा CRPFचा फोर्स जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे. म्हणजे चारी बाजूनं घराला ज्या पद्धतीनं सुरक्षेनं वेढता येईल अशा पद्धतीची सुरक्षा ED इथे घेऊन आलेली आहे. आपण बघतो आहोत की लोकल पोलीस स्टेशन हे इथे जरी आलं असलं तरी ते सुद्धा काहीही फारसं बोलायला तयार नाही आहे. त्यांना माहितीसुद्धा नव्हती आणि त्यामुळे अत्यंत गुप्ततेनं ही कारवाई EDची करण्यात आली आहे. गेल्याही खेपेला असंच होतं. आता आपण बघतोय की दरवाजा उघडल्या जरी जातो आहे तरी बाहेर हा CRPFचाच व्यक्ती येऊन काहीतरी सांगतो आहे. आतमध्ये सुद्धा CRPFची मंडळी आहेत आणि त्यामुळे नक्की आत काय सुरू आहे हे सांगता येत नाही. मात्र आत्ता त्यांनी बाहेर येऊन काही इन्स्ट्रक्शन दिलं आहे लोकल पोलिसांना. काय नक्की होतं आहे हे आपण बघूया. मात्र फारसा काही बदल नाही आहे, लोकांची ये जा नाही आहे. अनिल देशमुख इथं नाही आहेत. मात्र आत नक्की ED काय करते आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये CRPFचा स्टाफ नेल्यामुळे नक्की काय होतं आहे हे सुद्धा सध्या सांगता येत नाही आहे, कारण सगळीच मंडळी ही चुप्प आहे. सरिता, गणेशकडे आपण जाऊया. गणेशकडनं माहिती जाणून घेऊया. गणेश, या कारवाईचे अपडेट्स काय मिळत आहेत आणि या कारवाईच्या 1-2 दिवस आधी याच अनुषंगानं काही घडामोडी घडल्यात का? ज्ञानदा, जसं मी सांगितलं की काल एक अप्रुव्हल आलं होतं. हो. त्या अप्रुव्हलच्या आधारे EDची रेड झाली आहे. आता माहिती अशी मिळते की काही दिवसांपूर्वी कलकत्ता इथं EDनं रेड केली होती. कलकत्त्यामधील काही 12 कंपन्या होत्या. ज्या 12 कंपन्यांमध्ये या वसुलीचा पैसा किंवा जे आरोप आहे की अनिल देशमुख यांची गँग वसुली करायची, त्याचा तपास ED करते. तो जो पैसा होता तो पैसा मनी लॉन्ड्रिंग मार्फत परदेशात पाठवण्यात आला आणि त्याच्यासाठी कोलकाताच्या कंपनीचा आधार घेण्यात आला होता. या सगळ्या कंपनी बोगस होत्या, खोट्या पत्त्यांवर रजिस्टर झाल्या होत्या आणि म्हणूनच EDनं तिथं कलकत्ताच्या लाल बाजारमध्ये रेड केली. रेडमध्ये असं कळतं की 130 कोटींचं ट्रान्झॅक्शन किंवा 130 कोटींच्या पैशांचं घेवाणदेवाण झाल्याचं EDला त्या रेडमध्ये कळलं आणि हे पैसे कुठे कुठे गेले हीही लिंक EDला मिळाली. यामध्ये अनिल देशमुख यांच्या परिवारातील काही लोकांचं नाव या 12 कंपनीशी लिंक होताना दिसलं. त्याबद्दल काही पुरावे EDला मिळाले आणि त्यालाच आधार करत आता ED पुढे जाते या तपासामध्ये आणि म्हणूनच ही रेड केली गेली आहे. मला वाटतं की 130 कोटींची जे काही माहिती EDला मिळाली आहे त्यालाच आधार करत ED आता त्या कंपनीज बद्दल किंवा त्यांच्या संबंधित लोकांबद्दल ED जी चौकशी करते त्याचा हा भाग आहे. 130 कोटीचे जर, कारण आतापर्यंत असं होतं की ही वसुली केली पण पैसे कुठे आहेत आणि जोपर्यंत पैशांची माहिती EDला मिळत नाही किंवा ते फिजिकली त्यांना कोणते डॉक्युमेंट्स म्हणा, पुरावे म्हणा किंवा पैसे म्हणा फिजिकली ते मिळत नाही तोपर्यंत अनिल देशमुख यांच्या विरुद्ध मोठी कारवाई करण्यात EDला कोणतंही यश मिळू शकणार नाही, कारण कोर्टामध्ये केस जायची आहे. म्हणून ED मागील काही दिवसांपासून या पैशांच्या मागे होती. पैसे कुठे कुठे गेले तो एक ट्रेल जो आहे तो त्यांनी फॉलो केला आणि त्या ट्रेलमध्ये ह्या 12 कंपनी समोर आल्या. त्यातनं ह्या पैशांची माहिती मिळाली, ते पैसे कुठे गेले त्या लोकांची माहिती मिळाली आणि म्हणूनच आता पुढे म्हणजेच अनिल देशमुख यांच्या घरी ही छापेमारी सुरू आहे. मुंबईतही EDची टीम काम करते असं कळतंय. म्हणून EDला काहीतरी ठोस मिळालं आहे त्याच्या आधारेच ED आता ही पुढची कारवाई करते. म्हणून आज जे अप्रुव्हल किंवा सँक्शन मिळालं आहे त्याला आधार करत EDनं ही आज छापेमारी केली आहे. गणेश आणि सरिता, तुम्ही दोघेही आपल्यासोबत राहा. अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आत्ताची मोठी बातमी हीच आहे की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी EDनं छापेमारी केली आहे. अनिल देशमुख सध्या घरामध्ये उपस्थित नाहीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.